ओपनिंग पेअर मॅनेजमेंट टीम याकडे लक्ष असू द्या. मॅच संपल्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये पुढचा सामना देखील सुरू झाला पाहिजे. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम. आणि लगेचच आपण या मॅचला सुरुवात करतोय. अथर्व एंटरप्राइजेस पापडीचा पाडा ओपनिंग पेअर पाठवा आपण मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आणि जशी या मॅचला सुरुवात होते ऐकूयात आपण आवाज पुन्हा एकदा. तो एक नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज बालगावचा भाग्यश्री म्हात्रे यांना. डान्सर तुम्हाला लगेचच पुढचा सामना खेळायचा याची नोंद घ्या. 20 मिनिटं फक्त असतील. समीर दादा पाटील उसाटणे लक्षात घ्या. उसाटणे आणि पापडीचा पाडा पर इनिंग साठी तुमच्याकडे 20 मिनिट्स. थँक्यू करण. फ्रेंच ट्रॉफी 2024 वाकळणचे जे सर्व मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आहेत त्यांनी ही अपॉर्च्युनिटी खेळाडूंना दिलेली आहे. त्यामुळे त्या मॅनेजमेंट कमिटीचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. सेकंड मॅचला आपण सुरुवात करतोय. पापडीचा पाडा आणि उसाटणे या दोन टीममध्ये ही लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंगचा धाडसी डिसिजन घेताना तुम्ही बघितलं ते म्हणजे संघ पापडीच्या पाड्याला 12 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. तब्बल तुम्हाला 12 वाजून 30 मिनिटांमध्ये हा सामना म्हणजेच फर्स्ट इनिंग ही तुम्हाला कंप्लीट करायचीच आहे. ही सूचना मी मॅनेजमेंट कमिटीची तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अन्यथा 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकावी लागतीलच. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. या सूचनेकडे कृपया करून लक्ष द्या. रोशनचा पहिलाच बॉल. पॉवर प्लेचं पहिले षटक तो हाताळतोय. डीपमध्ये चाललाय. फिल्डरच्या हातामध्ये बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या 2 धावा मिळाल्यात. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि भावेश घरत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. टीम पापडीचा पाडा संघ बॅटिंग करतोय. त्यांच्याकडे डिसिजन होता. टॉस जिंकल्यानंतर त्याने डिसिजनही दिला की आम्ही बॅटिंग करू. समोर उसाटणे संघ आहे. त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहात तर स्वप्नील गायकर आणि भावेश घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला चांगला बॉल होता. खोलवर टप्प्याचा सरळ खेळतात. डीपमध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑफला आहे. त्या अनुमानाने मिड ऑफ नव्हता परंतु लॉंग ऑफ ठेवला होता. रोशननं जो गोलंदाज असतो ना तो आपल्या बॉलच्या मेरिटने फिल्डिंग पोझिशन सजवत असतो. सध्या तरी डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. मिड ऑफ नाहीये. ज्या ठिकाणी आपण मिड ऑन बघत आहात लॉंग ऑन नाहीये. वाईडिस लॉंग ऑनला एक खेळाडू तुम्ही बघत आहात. म्हणून ज्या अर्थाने आपण बघतो ना प्रत्येक गोलंदाजाला तर त्याच्या बॉलची मेरिट त्याला माहिती असते. त्या अनुमानाने नक्कीच तो फिल्डिंग पोझिशन सजवत असतो. त्या अनुमानाने आपण रोहनला बघत आहात. पहिल्या बॉलवरती 2 धावा. दुसऱ्या बॉलवरती सिंगल म्हणजेच आता भावेश घरतकडे असेल स्ट्राईक. ओव्हर द विकेटने ऑफसमचा हलकासा बाहेर थोडंसं पाचारण केलं होतं. खेळण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं म्हणजेच भावेश घरतला. परंतु ते इन्व्हिटेशन चांगलं राहिलं ते म्हणजेच रोशन हजारीसाठी. मागच्या मॅचमध्ये तुम्ही भरपूर काही घडताना पाहिलं. कारण ज्या अर्थाने आपण शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा हव्या होत्या. डेथ ओव्हरमध्ये ज्या अनुमानाने मागच्या मॅचमधलं विश्लेषण जरूर या बॉल नंतर तुमच्यापर्यंत पोहोचू. ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेचायचा होता बॉल. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. याच्या अगोदर स्वप्नील गायकरच्या बॅटमध्ये 3 धावा बघितल्या आणि त्यानंतर भावेश घरतच्या बॅटिंगवरती येत असताना लागोपाठचे 2 चेंडू डॉट. सुरुवातीलाच ना हा प्रेशर वाढत जातो. कारण पहिलं षटक जे पॉवर प्लेचं असतं ना त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे भागीत असतं की फिल्डर दूरवरती असतात. त्या अनुमानाने आपण बघत असतो तर 2 फिल्डर बाहेर असल्या कारणाने आपल्याकडे मुभा असते की आपण कोणत्याही पद्धतीने कुठेही खेळू शकतो. परंतु पहिलाच गोलंदाज चांगला यूज केला गेलाय. रोशन हजारेच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात. 4 चेंडूमध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्यात.
मागच्या मॅचचं आपण विश्लेषण बघत होतो की फर्स्ट इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये स्वयं मालीच्या विरोधात जास्त धावा आल्या, त्या अनुमानाने शेवटच्या ज्या ओव्हरमध्ये धावा आल्या ना त्यात धावा कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, तो म्हणजेच 3 ओव्हरमध्ये. परंतु सेकंड इनिंगमध्ये जेव्हा पिसवली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता, शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावा ची गरज असताना त्या डिफेंड सुद्धा झाल्या टीम धानसरच्या माध्यमातून. परंतु पहिल्याच इनिंगमध्ये जसा कमबॅक झाला होता तसा सेम कमबॅक रोशन हजारीचा या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल मिडॉन तैनात आहे, त्या अनुमानाने 38 सर्कलचं रिंगण तोडू दिले नाही. फर्स्ट रन कंप्लीट झाली होती. सेकंडसाठी सुद्धा नक्कीच कॉलिंग होती, परंतु लगेचच ती कॉलिंग रिजेक्ट केली गेली आणि त्या अनुमानाने या ठिकाणी तिसऱ्या बॉलमध्ये भावेश घरतच्या बॅटमधून सिंगल पाहिली. पहिलं षटक रोशन हजारीचं. सामना बघतात उसाटणे वर्सेस पापडीचा पाडा. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामधले 5 चेंडू संपन्न झाल्यात आणि 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेला फटका चांगला आहे, सुंदर फटका. बॉलही तेवढा चांगला होता, परंतु तो फटका कुठेतरी फसला. रनिंग कॅच इथनं स्वीकारत असताना लॉंग ऑफला गवासला गेला, तो म्हणजे स्वप्नील गायकर. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट इथनं संपादित करत असताना रोशन हजारी. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, धावा 4, संघ पापडीचा पाडा. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे, सिंगल बनवली. स्ट्राईक रोटेट झाली होती, स्वप्नील गायकरकडे स्ट्राईक होती, जो आघाडीला गेला होता, ज्याने स्ट्राईकचा नक्कीच मान त्यांनी उचलला. पहिल्या बॉलवरती दुहेरी, त्याच्यानंतर सिंगल आली होती. म्हणजेच ज्या अनुमानाने आपण रोशन हजारीचे प्रत्येक बॉल बघितले गेले ना, तर त्यांनी जी फिल्डिंग पोझिशन सजवली आहे त्याच रेंजमध्ये तो टाकत होता. म्हणजेच बॅट्समनच्या रेंजपासून त्याने बॉल दूर ठेवले आणि शेवटच्या बॉलवरती त्याला बेनिफिट इथे मिळाला गेला. 4 धावा सध्या स्कोरबोर्डवरती तुम्ही बघत आहात. 1 विकेटही गेली आहे. नवीन फलंदाज गेलाय प्रथमेश, ज्याला 3ऱ्या क्रमांकावरती बघत आहात, प्रथमेश टेंबे. परंतु आता रोशनचं जे षटक चांगलं राहिलं ना, आता सेकंड ओव्हरमध्ये कोणाला दाखल करतील तेही या ठिकाणी पाहावं लागेल. समीरच्या नावाने हा संघ नक्कीच जरूर ओळखला जातो, परंतु या सर्व खेळाडूंचा जो नैसर्गिक खेळ आहे ना तो खूप चांगला राहिलाय. चला एक्सपर्ट व्हा, विनंती करेन. संघ उसाटणे, तुम्हाला जरूर आम्ही वॉर्निंग दिली आहे की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. कारण आचारसंहिता मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे की जो टायमिंग आहे त्या टायमिंगवरती जर आपण राहिलो नाही तर थोडासा वजबा आपल्या मॅनेजमेंट कमिटीला लागू शकतो. त्याच्यामुळे विनंती करतोय की कोणी जास्त वेळ घेऊ नका. सेकंड ओव्हरमध्ये आलाय समीर पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आता सध्या तरी ती जिम्मेदारी त्यांनी त्याच्या हातामध्ये घेतली आहे. एक्सपिरियन्स भरपूर आहे या खेळाडूला, परंतु समोर आहे संघ पापडीचा पाडा. पहिलाच बॉल टर्न केला गेलाय अवे फ्रॉम द बॉडी, जरूर जास्त गेला बाहेर. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल जरूर लगेच पवार सरांनी इशारा दिला गेला. या ठिकाणी व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या होत असताना 5. गरज आहे अशा धावसंख्येची, कारण पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या. ओव्हर द विकेटने फिंगर रोल झाले, बॉल हवेमध्ये, फिल्डर आल्यात समोर. ॲक्युरेटली जजमेंट चांगला आहे आणि दुसरी विकेट इथनं पडत असताना टीम पापडीचा पाडा संघाला लागणार झटका दुसरा, धावसंख्या 5 असताना. ॲक्शन रिप्ले जरूर तुम्ही पाहिला, जरूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. एखादा स्पिनर बॉलर असतो ना त्याच्या समोर तुम्हाला नजरा चांगल्या ठेवाव्या लागतात, कारण बॉलला आतमध्ये नेणं, बॉलला बाहेर काढणं, या सगळ्या गोष्टी स्पिनर बॉलरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायलाच मिळतात. परंतु तो अनुमान लावण्यासाठी वेळ नव्हता. जिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आघाडीला स्वप्नील गायकरला तुम्ही पहिल्यांदा बाद होताना बघितलं, त्याच्यानंतर भावेश घरत ही नक्कीच बाद झाला. नुकताच त्याचा विकेट पडला गेला. म्हणजेच 2 हादरे बसले गेलेत आता संघ पापडीचा पाडा क्रिकेट संघाला. लागोपाठच्या 3 विकेटसाठी समीर पाटील यांचे बंधुराज सध्या तरी व्यासपीठावरती बसलेले आहेत. तर त्यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 4,000 रुपयाचं पारितोषिक इथं देण्यात येणार आहे. 2 झटके बसल्यात, धावा फक्त आहेत 5. नुकताच बाद झाला प्रथमेश टेंबे. आता सुजित मैदानाच्या आतमध्ये गेलाय. लांबून बॉल फेकलाय, तोही फिंगर रोल करत असताना विकेट किपरच्या ॲक्युरेटली हातामध्ये. प्रत्येक बॉलरची ना एक वेगळी खासियत असते. काहीसे फास्टर बॉलर तुम्ही बघितले, स्पिनर बॉलर ना
कधी कधी बॅकअप द हँडने बॉल टाकतात ना, ते त्याच्यासाठी चांगले असतात आणि कदाचित तेच सध्या घडलंय. अजून एक बॅकअप द हँडने बॉल टाकला गेला, अपील झाली. स्ट्रॉंग अपील आहे ती म्हणजे स्टँडच्या मागे आणि यस पंचांची सहमती की बॅटची कडा आहे आणि इथनं फलंदाज होईल बाद, परतील मैदानाच्या बाहेर सुजित. बॅकअप द हँडने बॉल टाकला, नुकतीच विकेट आली आहे. म्हणजेच लागोपाठ आपण बघितलं तर विकेट आणि डॉट बॉलचा रेशो आता वाढत चाललाय. त्या अनुमानाने आता पापडीचा पाडा संघाला एखादी पार्टनरशिपची गरज आहे. खिंडार पाडण्यासाठी ना एखादं षटक पुरेस असतं, कारण जेव्हा धानसर संघाच्या धावा बनत नव्हत्या ना, तेव्हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट हा शेवटचा षटक राहिला आणि ज्या वेळेला डिफेंड करायचा होता तेव्हाही शेवटचा षटक राहिला डिफेंड करण्यासाठी. म्हणजेच एखादं षटक ना तुमच्या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतं. तसेच हे 2 षटक राहिलात, परंतु क्रिकेट आहे सांगू शकत नाही. सध्या थांबलेली धावसंख्या पापडीचा पाडा संघ बनू शकतो, परंतु त्याच्यासाठी एखादी जोडी टिकणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. नवीन फलंदाज गेला विपुल. विपुलसाठी हा बॉल थोडासा थांबला. वेट अँड वॉच क्रिकेट. स्वीपर कव्हरला बॉल चाललाय, फिल्डरने उचलला गेलाय, दरम्यान मिळतीये खूप काळानंतर ही सिंगल धाव. या ओव्हरमध्ये ना आपण पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल बघितला, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉल नंतर ही एक सिंगल पाहायला मिळते. त्याच्या दरम्यान 2 विकेट आलेत. म्हणजे समीर पाटील आतापर्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळतोय. सिंगलने धावफलक वाढलं, धावसंख्या होत्यात 6. सध्या तरी गडी गमावले गेले 3. सामना सुरू आहे दुसरा. उसाटणे संघ जिद्दीने खेळणारा संघ आहे आणि त्याच्या समोर कोण आहे तर संघ पापडी सापडा, ज्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर ही खूप स्ट्रॉंग आहे. यावेळेला हलक्या पद्धतीने बॉटम हँडचा चांगला वापर, हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. एक सिंगल झाले, कम्प्लीट सेकंडचा प्रयत्न जरूर चालू आहे, कारण बॉल मागे गेला होता. जवळपास 2 फिल्डर होते बॉल अडवण्यासाठी. तेवढा अवधी होता, तो अवधी पूर्ण केला गेला या 2 फलंदाजांनी आणि मिळतात या धावा 2. या दुहेरी धावा सुद्धा ना या ओव्हरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण इकॉनॉमिकल ही बॉलिंग आणि त्या इकॉनॉमिकल बॉलिंगमध्ये धावा बनत नाही तर सिंगल डबलने स्कोरला पुढे सरकावं हीच सध्या तरी प्लॅनिंग सुरू आहे, ते म्हणजेच विपुलची. फुल टॉस बॉल, कलात्मकतेचा वापर जरूर. बॉटम हँड चांगला होता. माहिती आहे सध्या तरी रिस्की षटक आहेत, सो रिस्की षटक थोडंसं पुढे जाऊ द्यावं, तेच केलं गेलं. पहिल्या बॉलपासून संघर्ष जो पाहायला मिळाला पापडीचा पाड्याचा, त्या शेवटच्या बॉलवरती तोच संघर्ष राहिला. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या षटकामध्ये धाव फक्त पाहायला मिळतात 9. फ्रेंच ट्रॉफी 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. क्रिकेटमध्ये ना भावना खूप महत्त्वाच्या असतात, कारण जो संघ जिंकतो तो सुखाचे दिवस बघतो, जो संघ हारतो तो दुःखाचा सावट घेऊन जरूर मैदान सोडत असतो. पहिल्या मॅचमध्ये ना आपण थोडासा इमोशन क्रिकेट बघितला, कारण जरूर कोणाच्या निदर्शनात आलं नसावं. ज्या वेळेला संजय 3 बॉल डॉट झाला ना, तेव्हा संजय जेव्हा बाद झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर आला ना, तेव्हा त्याच्या डोळ्यांमधनं अश्रू येत होते, परंतु त्याने कोणालाही दाखवले नाही. जरूर माझ्या ते निदर्शनात आलं. म्हणजे क्रिकेट हा खेळ ना जेवढा तुम्हाला हसवतो तेवढा रडवतो सुद्धा. त्याच्यामुळे म्हटलंच जातं की क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे. त्याच्यामुळे या भावनांच्या खेळामध्ये जरूर आपल्याला या सुखदुःखामधून वावरावंच लागतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये तुम्ही धावा बघत आहात 9. 3 गडी गमावले गेलेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये राखीव जोडी आपण बघत आहात, ती म्हणजेच विपुल आणि प्रथमेश टेंबे जो 3ऱ्या क्रमांकावरती गेलाय, परंतु आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तो चांगला खेळ करूच शकला नाही. इथनं गिअर चेंज करावा लागेल. उसाटणे संघ हवी होतोय. 2 षटक त्यांचे इकॉनॉमिकल राहिले. फक्त 4.50च्या सरासरीने 90 धावा आहेत. मग या धावसंख्या वाढवण्यासाठी ना आता एक पार्टनरशिपची गरज आहे. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी विकेट मिळेल. मिसकम्युनिकेशन झालं आणि या ठिकाणी विकेट या ठिकाणी मिळत असताना फलंदाज होईल बाद. लागणार अजून एक झटका टीम पापडी सापाडा. प्रेम पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती विकेट. ज्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे पापडीचा पाडा संघ. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट ना आपल्याला प्रत्येक वेळेला खेळावाच लागतो. आता तेच कॅल्क्युलेट करायला हवं, कारण सध्या तरी गड्यांचा विचार केला गेला तर गमावला गेला 4. मग या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा नाहीयेत. तर पार्टनरशिपची आपण चर्चा करत होतो की एखादी पार्टनरशिप टिकायला हवी, परंतु ती पार्टनरशिप टिकत नाहीये. तर बॉलिंग चांगली होते, कारण प्रेम पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय, परंतु स्ट्रायकिंग इनिंग वरती तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजेच फलंदाज प्रथमेश.
दुसरा चेंडू त्याने फेस केला प्रेम पाटीलचा. एकही धाव नाहीये आतापर्यंत या ओव्हरमध्ये. धावा फक्त 9. थोडासा पुढे आला प्रथमेश खेळण्यासाठी, परंतु पदताली ते ओळखलं गेलं. जसा स्टेप आउट झाला तशी पावलांवरती नजर होती प्रेम पाटीलची आणि त्याने अजून एक डॉट बॉल फेकला गेला. डॉट बॉलचा रेशो ना या सध्या तरी 3 ओव्हरच्या दरम्यान तुम्हाला भरपूर पाहायला मिळालाय. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. बॉलकडे फक्त पाहत राहिले. वेगी प्रचंड होता, ज्या वेगाने त्याला वाचू शकतो तोच वेग या ठिकाणी धारण केला प्रेम पाटीलने. आणि आतापर्यंत आपण बघितलं तर 4 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. प्रथमेश टेंबेला या ठिकाणी थांबवलं जात आहे. यावेळेला बॉल मध्ये इथनं विकेट मिळू शकते. कॉल दिला गेला अविनाशने आणि त्याच्या समोर कॅच पडले आणि कॅच इथनं होते ड्रॉप. आणि इथनं विकेटची दुसऱ्यांदा संधी होती आणि ती संधी जातीये. हवेमध्ये बघितलं असं वाटलं की प्रेम पाटील कॉल देईल की ही माझी कॅच मी घेणार, परंतु तोही थांबला कारण त्याच्या अगोदर कॉन्फिडेंटली ते फिल्डर आले, परंतु त्याच्या हातातनं कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा या बॉलनिशी मिळतात. धावा झाल्यात 11. षटक क्रमांक 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना हा शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल हॅमेट करत असताना ऑन साईडला चालला मिड विकेटला प्रोटेक्शन, परंतु तिथनं मिसफील्ड जरूर झाली आहे. स्ट्रायकिंगवरती फेकी करेपर्यंत प्रथमेशला मिळतात या धावा 2 आणि 3ऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13. सन्माननीय प्रसादजी गायकर शाखा प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे या ठिकाणी आगमन होत असताना या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. तीन षटकांचा जर आपण विचार केला ना तर या 3 षटकांमध्ये तब्बल डॉट बॉल जर आपण पाहिले ना तर डॉट बॉल जास्त आहेत. त्याच्यामध्ये जर विकेट काउंट केले तर तब्बल 8 ते 9 चेंडू डॉट या 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. 18 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि फक्त 13 धावा आहेत. म्हणजेच धावसंख्येची गरज आहे टीम पापडे सापाडा क्रिकेट संघाला, परंतु त्या धावा बनवण्यात अपयशी ठरला स्वप्नील, अपयशी ठरला भावेश. प्रथमेश टेंबे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय, त्या अनुमानाने सुजित ही बाद झालाय. शेवटचं षटक स्लो बॉल टाकला, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल केला गेलाय आणि सेकंड रन या ठिकाणी कंप्लीट झाली आहे असं एक्झॅक्टली पंच सांगतायत. कारण पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला बॅट्समन, बॅट त्यांनी जरूर ड्रॅग केली. त्या अनुमानाने पंचांनी आपण बघितलं गेलं तर लगेच इशारा दिला गेला की या 2 धावा आहेत. फलंदाज सेफ आपण बघत आहात. या 2 धावा रुद्र पाटीलच्या बॅटमधून आल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या माफ करा रुद्र पाटीलच्या विरोधात आल्या, म्हणजेच या 2 धावेने टीम आता पोहोचते 15 आकड्यावरती. रुद्र पाटीलला शेवटचं षटक हाताळताना तुम्ही पाहतात पहिल्याच बॉलवरती मिळतात धावा 2. ओव्हर द विकेटने गती कमी केली, परंतु ती ओळखली सुद्धा गेली. हीच गरज होती याच फटक्याची आणि बॉलला पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार मागच्या मॅच मध्ये सुद्धा फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही शेवटच्याच ओव्हर मध्ये जास्त धावा पाहिल्या. याही ओव्हर मध्ये कदाचित तसंच होईल का? सुरुवातीला 2 धावा, त्याच्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं, तो परिवर्तन ओळखला गेला आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. कारण सध्या तरी परिवर्तन स्कोर कार्ड मध्ये होत नव्हता, मग तो परिवर्तन करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज होती आणि सध्या तरी तोच भूषणच्या बॅटमधनं एक भूषण फटका आलाय, त्याने स्कोर वाढलं गेलं आणि षटकाराने टीमची धावसंख्या 21. आता थोडीशी द्विधा मनस्थिती झाली असेल की स्लो बॉलवरती षटकार आलाय, याच्यानंतर कोणता चेंडू पिच करावा. आता गती जास्त होती, पहा तोच विचार होता की स्लो बॉलवरती षटकार आलाय, मग आता विचार करावा लागेल. तोच विचार केला गेला तो म्हणजे रुद्र पाटीलनं आणि आता भूषणच्या विरोधात त्याचा चांगला अटॅक राहिलाय. षटकारानंतर कमबॅक, धावा 21. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने आता लेन थोडीशी मागे ठेवण्यात आली, परंतु त्यामध्ये सफल ठरला तो म्हणजे रुद्र पाटील. भूषणची विकेट त्याच्या खात्यामध्ये, फलंदाज बाद. एकवीस धावांवरती फलंदाज बाद झालाय. क्षमता होती भूषणकडे, कारण ज्या अनुमानाने स्लो बॉल त्याने ओळखला गेला त्याच्यावरती षटकार आला. दुसरा बॉल वेगाने आला, त्याला असं वाटलं की आता एक बॉल वेगाने आलाय तर दुसरा बॉल थोडासा व्हेरिएशन येईल, त्याच्यामुळे तो थांबला गेला. फटक्याचं सिलेक्शन त्याने लवकर केलं नाही, परंतु त्याच्या समोर जो फास्ट बॉल आला त्या अनुमानाने लेट बॅट फिरली
आणि तो बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा 21, गडी जरूर आपण बघत आहात 6 गमावले गेलेत आतापर्यंत. चला लवकरात लवकर जायचंय बॅट्समन. एकवीस धावा, 4 बॉल समाप्त झाल्यात या षटकामध्ये. शेवटचे 2 बॉल आहेत. संकेतसाठी हा बॉल जरूर अनपेक्षित उचळी होती. पडल्यानंतर आपण बघितला गेला तर जरूर बॉल थोडासा टेक ऑफ झाला. त्या अनुमानाने इथनं मिळतीये बाईच्या स्वरूपाने सिंगल. शेवटचा बॉल इथनं असेल रुद्र पाटीलचा. या ओव्हरमध्ये जरूर 10 धावा आल्या, परंतु त्या अनुमानाने माफ करा 9 आल्या. त्या अनुमानाने आपण सध्या तरी 4 ओव्हरमध्ये कोणत्याही गोलंदाजाने 10 पेक्षा जास्त धावा खर्च करताना बघितला नाही. शेवटचा बॉल होता, थाईला जरूर लागलाय. बॉल चालला फाईन लेगला. त्या अनुमानाने ही धाव लेग बायच्या स्वरूपाने जरूर मिळेल. अशा प्रकारे 4 षटकं संपली. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संघ पापडीचा पडा बनवते धावा 23 आणि 24 धावसंख्येचं हे लक्ष्य असेल समोर VRCC उसाटणीच्या. 4 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर शेवटच्या ओव्हरमध्येच ज्या 9 धावा आल्या ना त्याच कुठेतरी स्कोरला पुढे घेऊन गेला. अन्यथा रोशन हजारीचं पहिलं षटक ज्याच्यामध्ये धावा आल्या 4, समीर पाटीलचं षटक त्या समीर पाटीलच्या षटकामध्ये सुद्धा तुम्ही बघितल्या धावा 5. प्रेम पाटीलचं षटक चांगलं राहिलं, त्यामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि या षटकामध्ये 9. अशा प्रकारे 23 धावा बनल्या गेल्यात आणि 24 धावसंख्येचं टार्गेट आता उसाटणे संघाला बनवावं लागेल. शिरडोंबी आणि मोकाशीपाडा टीमच्या कॅप्टनने संपर्क साधा. मॅनेजमेंट कमिटीशी चर्चा करा तुम्ही. चोवीस धावसंख्येचा टार्गेट. उसाटणे संघाची बॉलिंग लाईनअप खूप चांगली राहिली, त्या अनुमानाने फक्त 24 धावसंख्येचा टार्गेट. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 24 धावसंख्येचं टार्गेट म्हटलं गेलं तर 6ची सरासरी या ठिकाणी राखायची आहे. परंतु क्रिकेटमध्ये जर या धावा डिफेंड करायच्या असेल सध्या तरी पापडीच्या पाड्याच्या संघाला ह्याच गोष्टीचा विचार करावा लागेल की जास्तीत जास्त विकेट महत्त्वाचे टॉप ऑर्डरचे कशी येतील याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. त्या अनुमानाने आपण पाहूयात या 24 धावा बनतात की डिफेंड होतात. तुमच्या समोर येतील मायक्रोफोनवरती जरूर करण काळन यांना भरपूर ठिकाणी तुम्ही समालोचन करताना बघितलं, परंतु गतवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांना तुम्ही समालोचन करताना बघितलं. आणि जेवढे चांगले समालोचक आहेत तेवढेच चांगले मृदुंगमणी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मृदुंगाची आवड ते आतापर्यंतही ठेवतात आणि काही दिवसामध्ये तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा ते भरारी घेताना पाहायला मिळतील. सो मल्टी टॅलेंटेड आपण करण काळन यांना ऐकूयात मायक्रोफोनवरती या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मोकाशीपाडा आणि शिरडोन बीचे कॅप्टन आपण मंचाचे संपर्क साधा. यानंतरचा सामना आपल्या समोर असेल. टॉससाठी लवकर या मोकाशीपाडा आणि शिरडोन बी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ट्रॉफी वाखरण 2024 दिवस पहिला आणि सामना दुसरा आपण पाहतोय. VRCC उसाटणे अगेन्स्ट VRCC उसाटणे विरुद्ध अथर्व एंटरप्राइजेस पापडीचा पाडा या दोन संघांदरम्यान. टार्गेट आपण जर बघितलं तर ते
फक्त 24 धावांचा आहे. आघाडीची जोडी आपण पाहतोय स्टायलिश प्लेअर आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो समीर पाटील, तर त्याच्या सोबतीला रोशन हजारी. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. चेंडूवरची नजर थोडीशी अटली, त्याचं कारण जोरदार ताकदीचा प्रचंड वापर या फटक्यामध्ये होता समीर पाटीलचा. लॉंग ऑनला डीप ठेवलंय, लॉंग ऑफला डीप ठेवलंय. 2 फिल्डर डाऊन दी ग्राउंड आहेत. तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय भूषण घरतला. विकेट मिळवावे लागतील, सुरुवातीला डॉट बॉल टाकावे लागतील, तर मात्र या 24 धावा डिफेंड होणार आहेत. हार्ड लेंथला हिट केलं होतं यावेळेला. मागच्या चेंडूच्या तुलनेत थोडीशी लेंथ कमी केली आणि जर आपण बघितलं तर राईज झाला बॉल. येतोय विकेट किपर कडे. सुरुवातीचे दोन्ही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची गरज आहे, बिकॉज फलंदाजांनी तितकीशी चांगली कामगिरी केली नाही. अथर्व 11 पापडीचा पाडाचा. धावा फलकावरती फक्त 23च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सॉफ्ट हँड एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह केलाय. गॅप मध्ये बॉल. फिल्डर धावतोय, मात्र तिथे फार चांगली फिल्डिंग डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला तो विपुल गरत. मोकाशीपाडाचे शाखा प्रमुख आदरणीय समीर इंदारकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मोकाशीपाडाचे हनुमान क्रिकेटला मोकाशीपाडा विरुद्ध बॅटचा चेहरा उघडलाय, पण समोर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा आपण पाहतोय त्या फिल्डरला थ्रो करेल, मी ते ती 1 धाव आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 3 आकड्यावरती. या गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ मोकाशीपाडा. मॅच नंबर 3 चा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. मी आदरणीय शिरढोणचाच लेजंड प्लेअर शाहूमामा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करावा. अंपायरचा इशारा, फलंदाज बाद. शाहूमामा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय आणि हा टॉस जिंकलाय तो स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरढोण बी चा कॅप्टन ने. टॉस जिंकला रोहन डिसिजन. स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरढोण विरुद्ध जय हनुमान मोकाशीपाडा. या मॅचचं टार्गेट जर आपण बघितलं तर VRCC उसाटणे समोर 24 धावांचं आहे. एका बाजूने समीर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, तर दुसऱ्या बाजूने विकेट पडली ती रोशन हजारीची. नवीन फलंदाज येतोय. विकास पाटील नवीन फलंदाज 6 क्रमांकावरती. पहिली विकेट लवकर पडली आहे. ऑफस्टंपचा बाहेर राईज झाला बॉल, जास्त बाहेर होता. अंपायरचा इशारा आला वाईड. वाईडने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती सध्या पुढे जात असताना 4 वरती. माझ्यासोबत आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर पहिल्या मॅच पासून सनी मात्रे आणि आकाश गायकर. फार सुंदर दोघांचे गुणसंख्या लेखन. पिच होता पण रेंज मध्ये आला नाही. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस झाला. अंपायरचा इशारा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धाव फलकावरती आपण पाहतोय त्या फक्त 4. विकेट पडली 1. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे VRCC ओसाटणेला. वेळ जास्त घेऊ नका. इथे आपण पहिल्या ओव्हर साठी बघितली ती 5 मिनिटं बरोबर झालेली आहेत. अजूनही तुम्हाला पुढच्या 2 ओव्हर साठी 10 मिनिटे आहेत. याची दक्षता घ्या, बिकॉज प्रत्येक मॅच मध्ये तुमच्या एका इनिंग साठी आम्ही 20 मिनिटं देत आहोत. पहिल्या मॅच साठी जवळपास 1 तास गेला, त्यामुळे आता मॅनेजमेंट टीमने हा डिसिजन घेतलेला आहे. आणि समीर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत उसाटणे मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. ही विकेट प्राइज विकेट असेल
अथर्व एंटरप्राइजेस पापडीचा पाडा खेळतोय आणि त्यांच्या गोलंदाजांना ही विकेट मिळवावी लागेल जर 24 धावा डिफेंड करायच्या आहेत तर. टोटल स्कोर सध्या 4. वेळ जास्त झाला प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर जास्त वेळ घेऊ नका आपण. 2 ओव्हर्स नंतर तुम्हाला टीम मीटिंग साठी आम्ही ड्रिंक ब्रेक मध्ये वेळ देत आहोत. जवनुमान मोकाशीपाडा विरुद्ध गावदेवी स्वर्गीय रतन स्मृती शिरढोण बी या संघांदरम्यान आपण पुढचा सामना पाहणार आहोत. रुपेश इंदारकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. बॅटचा चेहरा जरूर उघडला होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. इंटरेस्टिंग बॅटल आहे. समीर पाटील जास्त जोखीम घेण्याचा प्रयत्न करत नाहीये पण रिक्स त्याला घ्यावी लागेल कारण 24 धावा ऑन पेपर जास्त मोठ्या नसल्या तरी गोलंदाज फार चांगली बॉलिंग करतात. अथर्व एंटरप्राइजेस पापडीचा पाडाचे. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय विपुल घरतला पहिला डॉट आलाय. स्विच हिटचा प्रयत्न पण यावेळेला विकेट किपरने चुकी केलेली. अटेम्प्ट केला नाही समीरने. हा चेंडू फार बाहेर होता. 1+1 धावा 2 एक्स्ट्रा मिळतात. टोटल स्कोर आपण धावा फलकावरती पाहतोय तो 6 धावा. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 6. स्ट्रायकिंग एंडला विकास. लेग समला चेंडू फ्लिक केला डीप मध्ये फील्डर झेलची संधी. कॅच ड्रॉप आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि या क्षणाला चुका ऍक्सेप्ट नसतील मात्र इथे कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आहे. कॅच ड्रॉप झाली आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर गेला. जस्ट स्टॅम्पिंग या ठिकाणी केलं होतं फलंदाजाने. ताकदीचा वापर नव्हता इथे. ताकद देखील होत्या फटक्यामध्ये. थ्रू दी लाईन खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. सिंगल पूर्ण होते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण बघितली तर ती 11 या आकड्यावरती. अजूनही 13 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15. समीर पाटील एज आहे आउटसाइड. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये पण विकासच्या वेगाने धावलाय. सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या सध्या आपण जर बघितली तर ती पुढे जाते 12 वरती. अर्धा पल्ला पार झालाय. 14 चेंडू आणि 14 मध्ये 12 अजूनही बनवायच्यात VRC शिवसाटनेला. विपुल होल्टॉस या वेळेला मात्र चुकीला माफी नाही. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. विकास पाटीलचा षटकार. स्कोर ऑन 18. स्टील रिक्वायर्ड 6 रन. 6 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 6 धावा. जरूर एक सूचना करेन बॅटिंग करणाऱ्या टीमला. तुम्ही बॅटिंग करण्यासाठी जेव्हा जातात 2 चेंडू चॉईस करा आणि तो अंपायरकडे द्या. बिकॉज जेव्हा चेंडू जातोय तेव्हा आपला जास्त वेळ जायला नको. 6 धावांची अजूनही गरज. बॉल शिल्लक आहेत 13. स्ट्रेट बॅटने लॉफ केल्या डीप मध्ये फिल्डर वेगाने चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण कारण ज्या वेगाने तो बॉल वरती आला होता त्याच वेगाने त्याला उचलायचं होतं. थोडासा वेळ जरूर गेला त्यामध्ये धावा मिळाल्या. 2 ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या 20 धावा. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये 4 धावांची गरज. शिरडोन आपला डिसिजन सांगा. फिल्डिंग करणारे शिरडोन टीम आणि त्यांच्या विरुद्ध जवनुमान मोकाशीपाडा तुम्हाला फलंदाजी करायची. दोन्ही टीम तयार राहा. वेळ नाही आपल्याकडे. दोन्ही टीम तयार राहा. दोन्ही संघांना सूचना.
दोन्ही संघ हंगामाची सुरुवात करतात 2024-25. त्यामुळे कुठेतरी यंगस्टरचा देखील वापर होतोय. समीर पाटील जो स्ट्रायकिंग एंडला थोडासा सुरुवातीला चाचपळत खेळत असताना पाहायला मिळतोय, मात्र या बॅटिंग ऑर्डर मधला तो सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आहे. होल टॉस ग्लान्स केलाय, फाईन लेगचा फील्डला थोडंसं फंबल. ओ इथे फलंदाज बाद. शिरडोनचे अतिरिक्त खेळाडू टीम शिरडोन आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. आताच टीम लिस्ट रेडी करायचे. एक्स्ट्रा प्लेअर शिरडोन. प्लेट ऑन होत असताना आपण बघितलं समीर पाटीलला. हंगामाची सुरुवात करतोय उसाटणे, हंगामाची सुरुवात पापडीचा पाडा करतोय, त्यामुळे कुठेतरी चुका झाल्या. अगोदर फलंदाजी मधून पापडीचा पाडाला धावा बनवता आला नाही. गोलंदाजी फार सुंदर आपण VRCC उसाटण्याची बघितली, मात्र इथे धावा बनवत असताना थोडा का होईना संघर्ष करतोय तो उसाटणे देखील. बॉल शिल्लक 11, तर त्या 11 बॉल मध्ये धावा बनवायच्या 4. फुल टॉस आलेला आहे डीप मध्ये. विपुलकडे चेंडू मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलला जाईल. धावा लगेचच मिळतात 2. दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी. 2 ने धावसंख्या पोहोचली 22 वरती. बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल 2 धावांची गरज. एज आहे इथे, मागे चाललाय चेंडू. तो थर्ड मॅन रिसन मध्ये 1 धाव तरी ते पूर्ण करण्यात आलेले आहे. स्कोर इज लेवल. सो बॉल शिल्लक आता 9 आणि 9 मध्ये 1 धावेची गरज. विकासने फार चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील बघितला, एक चौकार देखील बघितला. 13 वरती नॉट आउट आहे. स्कोरबोर्डचं प्रेशर नव्हतं, त्यामुळे गोलंदाजांना इथे गोलंदाजी करत असताना चान्स घ्यायचे होते विकेटसाठी, त्यामुळे धावा देखील आल्या. अक्रॉस द बॅटने ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपचा बाहेरचा बॉलला फलंदाज विकासचा डॉट बॉल. स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरढोण बी फॉर्मात आहे. हंगामाच्या सुरुवातीला ते रनरअप्स राहिलेले आहेत. मालिकावीरशी बाईक त्यांना मिळालेली आहे, त्यामुळे तो आत्मविश्वास घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरतील. मॅच फिनिश अभिनंदन. VRCC उसाटणीने हा सामना जिंकला. हार्ड लक टीम. अथर्व एंटरप्राइजेस पापडीचा पाडा या स्पर्धेमध्ये जरूर फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही, त्याचा मार गोलंदाजाने पडला. मात्र पुढच्या स्पर्धेसाठी आपणास देखील लाख लाख शुभेच्छा. शेक हँड करा आणि दोन्ही संघांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर या. अभिनंदन समीर पाटील, यश पाटील, टीम VRCC उसाटणे.